संध्याकाळची हलकी हवा अंगणात पसरली होती. सुनीता आता घरात हळूहळू आपले पाय ठाम करत होती. सासूबाई शारदा तिच्या प्रयत्नांकडे समाधानाने पाहत होत्या. घरातील प्रत्येक कोपरा हळूहळू उलगडला. प्रेम, आठवणी, नियम आणि गुपितांची संगती. सुनीताला समजायला लागलं, घर फक्त भिंती नाहीत, ते प्रेम, आदर आणि सामंजस्याने जिवंत आहेत. पूर्वीचे लहान गैरसमज आणि मतभेद आता हळूहळू स्पष्ट होत होते. सासूबाई शारदा म्हणाल्या, "बाळा, तुला समजले की घरातील नियम आणि प्रेम एकत्र कसे चालतात ना?" सुनीता हसत म्हणाली, "हो आई, मी समजले. घरात सामंजस्य आणि प्रेम हे सर्वात मोठे गुपित आहे." सासूबाई आणि सुनीताचे नातं आता पूर्णपणे प्रगल्भ झाले. प्रेम, आदर आणि समजदारीने दोघांनाही जवळ आणलं. घरातील लहान लहान संघर्ष हळूहळू नात्याला घट्ट बांधणारे बनले. सुनीता शिकली, सहनशीलता आणि प्रेम हाच घरगुती नात्याचा पाया आहे. सासूबाई शारदा आता हसत म्हणाल्या, "बाळा, तुला घर बनलंय, फक्त भिंतीत नाही, हृदयातही." सुनीता आणि सासूबाई एकमेकांना पाहत होत्या. मनात प्रेम, आदर आणि सामंजस्याने भरलेले. घर शांत. हळूहळू दिवा उजळला आणि घरातील प्रत्येक कोपरा जणू सासू-सूनच्या नात्याने जिवंत झाला. घरातील सर्व संघर्ष, गुपितं, अपेक्षा आता सामंजस्यात बदलल्या. प्रेम, आदर आणि समजूत हळूहळू नात्याला मजबूत करतं. सासू-सून नातं पूर्णपणे प्रगल्भ, भावनिक आणि सामंजस्यपूर्ण झाले.